नमस्कार, मी आप्पाचा विषय हा आहे. या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. काल आदित्य ठाकरे हे मराठवाड्याच्या पर्यटन दौऱ्यासाठी आले होते. त्यांनी पत्रकारांना बोलता बोलता असं विचारलं की कृषी मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कुठे आहेत? त्यांच्या माहितीसाठी सांगतो, धनंजय मुंडे हे परभणी आणि बीडचा दौरा केले. मुख्यमंत्री, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे काल लातूर, उदगीरमध्ये आले होते. त्यांनी तिथं लोहारामध्ये बांधावर जाऊन शेतकऱ्यांची जो नुकसान झालेलं आहे त्याचं पाणी केलेलं आहे त्यांनी, आणि त्यांनी प्रशासनाला सांगितलेलं आहे तात्काळ पंचनामे करून यांना आपण मदत देऊ, यासाठी त्यांनी घोषणा केलेली आहे. पण आदित्य ठाकरेंना या गोष्टीत राजकारण आणून शेतकऱ्यांना भावनिक करायचं आहे आणि स्वतःचा स्वार्थ साधून घ्यायचा आहे. आदित्य ठाकरेंना हे माहित नाही की त्यांचे वडील ज्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांच्या वेळी शेतकऱ्यांना साधा पीक विमा सुद्धा भेटलेला नाही. शेतकऱ्यांनी त्यावेळेस 8,000 कोटी रुपये पीक विमा त्यांनी भरलेला होता. म्हणजे महाराष्ट्रातील एकूण शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे 8,000 कोटी रुपयेचा त्या कंपनीकडे पीक विमाची भरणा केली होती. तर त्याच्या ते 1,500 कोटी रुपये काही मोजक्या शेतकऱ्यांना देऊन 6,500 कोटी रुपये यांनी स्वतःच्या खिशात घातलेला आहे. त्यानंतर ज्यावेळेस महायुतीचं सरकार परत आलं त्यावेळेस कोर्टात या पीक विमा कंपन्यांच्या विरोधात भाजपच्या आमदारांनी किंवा तिथल्या स्थानिक नेत्यांनी कोर्टात यांच्या विरोधात लढा देऊन पीक विमा मिळवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. काही भागात पीक विमा तो भेटलेला आहे. 2020-21चा पीक विमा हा भाजपनं कोर्टात जाऊन मिळवलेला आहे. त्यावेळेस उद्धव ठाकरे काय करत होते? ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला पाहिजे होता पण मिळालेला नाही, त्यांनी काय केलं? सगळे पैसे हे पीक विमा कंपनीच्या घशात घालायचं काम केले आणि त्याच्यामधले काही टक्केवारी यांनी वसूल केली त्या पीक विमा कंपनीकडून. शेतकऱ्यांच्या हातात त्यांनी भोपळा दिला. म्हणजे राजा उदार झाला, हातात भोपळा दिला, असा त्यावेळेसचा परिस्थिती उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसोबत केलेला होता. आत्ताच्या सरकारने शेतकऱ्याचा सगळा पीक विम्याचा पैसा सरकारने स्वतःच्या तिजोरीतून भरलेला आहे आणि 1 रुपये फक्त रजिस्ट्रेशनसाठी शेतकऱ्याकडून घेतलेला आहे. धन्यवाद.